हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे की मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे की सगळ्या मुलांचं मतलब मुलांचं म्हणणं होतं की आमच्यासाठी काही योजना नाही निघत आहे. त्या योजनेसाठी आता युवा जे म्हणतात जवान मुलांसाठी योजना काढण्यात आलेली आहे. इथं त्या योजनेमध्ये आपल्याला कशा प्रकारे इथं या योजनेचा लाभ घेता येईल. मुख्यमंत्रीकडून आपल्याला 10,000 रुपये प्रति महिना इथं भेटणार आहे. ते कशा पद्धतीने भेटणार आहे याच्यासाठी नियम आणि अटी काय असणार त्यांच्या आपण बघूया, आणि कशा पद्धतीने आपला अप्लाय करायचं ते पण या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आणि तुम्ही कधी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचे असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी योजनेबद्दल. तर चला आपण सुरू करूया हा व्हिडिओ लागायचा आता. मुख्यमंत्री माझा भाऊ लाडका योजना. त्याच्यानंतर काही आता बघू शकतात तुम्ही आता इथं मुख्यमंत्री युवा युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत. म्हणजे यांनी आता इथं नाव दिलेलं इथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता महाराष्ट्र शासनाकडून हा जी आर जाहीर झालेला. हा जो जी आर आहे गाईज मित्रांनो 9 जुलै 2024 ला जी आर जाहीर झालेला आहे. तर जी आर बद्दल त्यांनी संपूर्ण इथं माहिती वगैरे दिलेली आहे. तर रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनाबाबत नियोजन विभागाचा शासन निर्णय अशा प्रकारे इथे आहे. इथं आपण सपोर्टात आधी त्याची प्रस्तावना बघूया. त्या प्रस्तावनामध्ये लिहिले गेलेले इथं आता मित्रांनो, तर राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय अशा शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय आणि नोकरी संधीत अनुभवाचा अभाव असल्याचे व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्याच्या अडीअडचणी सामोरे जावे लागत असल्याने दिसून येत आहे. ओके, त्याच्यानंतर या समस्येचे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यासाठी अडचणी येत आहे. विशेषतः यामध्ये 12वी पास विविध ट्रेडमधील ITI त्यानंतर पदवीधारक पदवीधर युवकांचा समावेश आहे. ओके, मी तर तुम्हाला सांगितलं आहे कोण कोण समावेश होऊ शकतं. सध्याची स्थिती राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठमोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी अनेक उद्योग बेरोजगार युवक यांना साधारण दुव्यांच्या अभावात सरकाराचे युवकांना शिक्षणानंतर अनुभव असावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निर्देशात येत आहे. ओके, त्याच्यानंतर इथं त्यांनी महाराष्ट्र शासन मार्फत रोजगाराचे प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यात येत होती. ओके, तर 3 डिसेंबर 1974 म्हणजे जुनी योजना आहे ही खूपच. तर सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेचे सुधारणा करणे आवश्यक होते. त्यामुळे उमेदवारांना रोजगारांच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणीत होती. ओके, अशा प्रकारे सांगण्यात आले. मग त्यांनी आता शासनाचा निर्णय घेतला. इथं निर्णय काय घेतला आता बघूया. शासन निर्णय, तर राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्येक कामामध्ये प्रशिक्षण देऊन त्यांच्या नोकरी मिळवण्यास क्षमता इम्प्लॉयमेंटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देत आहे. म्हणजे 2024-25 पासून त्यांना मान्यता देत आहे. तर त्याच्यामध्ये आता काय असणार आहे आपण ते बघूया. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप. स्वरूपमध्ये पण सेम त्यांनी त्यात लिहिलेलं असेल इथं की महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजक नवनिता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ओके राबवली जाणार आहे. या उपक्रमागत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणे व उद्योजक जोडले जातील व रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळू त्यांची वाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. त्याच्यानंतर त्यांना रोजगार इच्छुकांना उमेदवार आणि प्रशिक्षण देऊन इच्छादारे उद्योजक विभागाकडून संकेतस्थळावर
सुलभतेची नोंदणी करण्यात येईल, अशा प्रकारे ते लिहिलेले आहे. या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागांच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज, उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी, त्यानंतर आपली आस्थापनांची नोंदणी, कार्य प्रशिक्षणाची व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, त्याच्यानंतर विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू असणारे समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक यांची राहील, अशा प्रकारे सांगण्यात आलेले. आता इथं आपण बघूया. आता 12वी ITI, पदविका, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील. तर ऑनलाईन आपल्याला नोंदणी करायची. आपल्याला ऑनलाईन नोंदणी कशा प्रकारे करायची ते पण इथं खाली आपण बघूया. तर लघु आणि मध्यम मोठे उद्योजक, स्टार्टअप, सरकारी संस्था, शासकीय आणि शासकीय आस्थापना, महामंडळ, शासकीय संस्था, कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 8 आणि विविध आस्थापना इत्यादी यांचा आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील. ओके. त्यानंतर 20 रोजगार देण्याची आस्थापना कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्याची पात्र असतील. आस्थापना उद्योगांमध्ये सध्याच्या मनुष्यबळ आधारे सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षण संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. या योजनेनंतर पात्र स्थापना उद्योग यांची यादी परिशिष्टामधून नमूद आहे, अशा प्रकारे इथं सांगले गेलेलं आहे. त्याच्यानंतर शासकीय आणि निशासकीय संस्था, उद्योग महामंडळाशी संबंधित तालुका, जिल्हा विभाग, राज्यस्तरीय कार्यकाले या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील, अशा प्रकारे इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व लघु उद्योगांची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाच्या संकेतस्थळावर करेल. ओके. त्याच्यानंतर आता बघूया इथं सदर योजनेकरिता उमेदवारांचा पात्रता खालीलप्रमाणे असावे. आता कशा प्रकारे पात्रता आपण ते पण इथं जाणून घेऊया. तर मित्रांनो, इथे उमेदवारांचे किमान वय 18 ते 35 असावे. म्हणजे तुमचं वय इथं कमीत कमी मुलांचं 18 पासून तर 35 वर्षापर्यंत असलं पाहिजे. त्याच्यानंतर उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता, आपली शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन किती असले इथं बघून घ्या. आता 12वी पास, ITI, पदविका, पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही. तर इथं आता कशा प्रकारे लिहिले गेलेले बघू शकता तुम्ही. इथं 12वी पास, ITI, पदविका, पदव्युत्तर म्हणजे असे लोक जे असतील 18 पासून ते 35 वर्ष वयापर्यंत त्यांना इथं लाभ घेता येईल. आणि ज्यांचं कोणाचं शिक्षण चालू असेल त्यांना इथं लाभ घेता येणार नाही, अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. ओके. इथं डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर आता मित्रांनो, उमेदवारास हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. ओके. आधार कार्ड आपली नोंदणी असावी. उमेदवारांचे बँक खाते आधार संकलन असावे. म्हणजे आधार कार्डला आपला आधार नंबर आपल्या बँकेशी जोडला असावा, अशा प्रकारे इथे सांगितले आहे. त्यानंतर उमेदवारांचे कौशल्य रोजगार उद्योजक आयुक्तालय संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. तुम्हाला काय करायचं, आता उमेदवार कौशल्य विकास रोजगार उद्योजक आयुक्तालय संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करायचा आहे. म्हणजे आपल्याला तिथून नोंदणी क्रमांक भेटून जाईल. तुम्ही ऑनलाईन अप्लाय केला की तुम्हाला तिथून क्रमांक भेटून जाईल. त्या क्रमांकावर तुम्हाला इथं अप्लाय करता येईल, अशा प्रकारे सांगता आहे. सदर योजनेकरिता आस्थापना उद्योगासाठी पात्रता खालीलप्रमाणे असेल. आस्थापना उद्योजक महाराष्ट्र शासनाची कार्यरत असावा. त्याच्यानंतर आस्थापना उद्योगाची कौशल्य रोजगार विकासाच्या नवनिर्मित विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली असावी. ओके. अशा प्रकारे इथे सांगितले गेलेले आहे. त्याच्यानंतर इथे स्थापना उद्योगाची समाप्ती किमान 3 वर्ष पूर्वीचा असावा. स्थापना उद्योगांची EPF, ESIC, GST सर्टिफिकेशन, त्यानंतर DPIT व उद्योग आधार नोंदणी केलेली असावी. उद्योगसाठी येत आहे. सदर काळासाठी सदर योजनेकरता स्थापना उद्योगासाठी पात्रता
खालीलप्रमाणे असेल. उद्योगासाठी, उद्योग ज्यांना करायचे त्यांच्यासाठी असेल. तर या अंतर्गत राज्यातील उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालील प्रकारे कार्य प्रशिक्षण कार्य राबवलं जाईल. त्यामध्ये त्यांचे स्वरूप पुढील प्रमाणे निश्चित आहे. तर कशा प्रकारे आपण ते पण बघून घेऊया. या योजनेतील सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व न्यायवित्त विभागाच्या योजनेसाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे त्यांना सांगणे. नोंदणी करायची आपल्याला, तुम्हाला कशावर? उमेदवार, कौशल्य, रोजगार, उद्योजक या विचारावर आपल्याला नोंदणी करायची. आपल्याला तिथून आपला नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यायचा तिथून. अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथं बघूया. स्थापना उद्योजक महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना स्थापना उद्योजक महामंडळ यांच्यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. त्याच्यानंतर त्यांचे या योजनेचे उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल व अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचे अपेक्षित आहे. त्यानंतर यांनी सदर कार्य हा प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. सदर 6 महिन्यांच्या कालावधीसाठी आपल्या उमेदवारांना योजनेचे शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. 6 महिन्याला तुम्हाला विद्यावेतन भेटून जाईल. त्यानंतर इथं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावरील प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रमाणपत्र भेटले. यानंतर इथं या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास, त्यांना उमेदवारांना इच्छुक असल्यास त्यांना रोजगार देण्यास दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील, अशा प्रकारे सांगण्यात आलेले. या योजनेअंतर्गत घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही, अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. या प्रशिक्षणांना शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत खाली विद्यावेतन दिले जाईल. सदर विद्यावेतनाचे खालीलप्रमाणे असेल. आता बघूया आपण खालीप्रमाणे किती आपल्याला विद्यावेतन इथे भेटणार आहे, आपण ते पण बघून घेऊया आता काही मित्रांनो. आता इथे शैक्षणिक दिलेला आहे, अनुक्रमांक दिलेला आहे, शैक्षणिक अर्हता व प्रतिमाह विद्यावेतन म्हणजे पहिल्याला किती पैसे भेटणार इथं सांगितलेलं आहे. 1 नंबरला लिहिलेलं आहे इथं 12वी पासला 6,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे इथं. त्याच्यानंतर 2 नंबरला ITI व पदविका, ITI आणि डिप्लोमा त्यांचं झालं असेल त्यांना 8,000 रुपये प्रति महिना, आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्यांना 10,000 रुपये, म्हणजे पदवीधर आणि पदव्युत्तर यांना 10,000 रुपये प्रति महिना असं देण्यात येणार आहे. ओके. या योजनेअंतर्गत उपरोक्त तत्काल नमूद असलेला दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणाच्या उदाहरणार्थ अदा करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणाची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थिती आधारे प्रशिक्षणाचे विद्यावेतन प्रशिक्षणात थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल, अशा प्रकारे इथं सांगितले गेलेलं आहे. आता आपण बघूया इथं नीट. विद्यावेतन यांचे संबंधित उद्योगाच्या मार्फत जाहिरात केलेली सुट्टी व अनुशेषण रजा यांचा अंतर्भाव राहील, आणि उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतन व्यतिरिक्त अधिकाचे वेतन देऊ इच्छित असेल तर त्यांना सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल. जर त्यांना सुट्टीचे जे विद्यावेतन जे भेटणार आहे, म्हणजे त्यांना जाहिरात केलं सुट्टी, अनुशंसा, रजा यांच्या उद्योगांचा सदर यांना वेतन वगैरे जे असतील व्यतिरिक्त जे वेतन भेटणार आहे ते तुम्हाला काही वाढून भेटण्यात येईल नंतर, असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे काही वाढून आलं तर. त्यानंतर या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिलास असला तर संबंधित प्रशिक्षणात त्याच्या महिन्याचे विद्यावेतन अनुषंगे राहणार नाहीत. म्हणजे तुम्हाला इथं महिन्यातून कमीत कमी 20 दिवस तरी काम करायचं आहे, म्हणजे 21 दिवस तरी 9 दिवस तुम्ही गैरहजर असला तर चालून नाही, पण कधी 10 दिवसापेक्षा जास्त दिवस तुम्ही गैरहजर असणार तर तुम्हाला विद्यावेतन भेटणार नाही, तर राहणार नाही, असं सांगितलं आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं प्रशिक्षणार्थी वरील अटींची पूर्तता केली असली परंतु सदर प्रतीक्षार्थी
यांना प्रशिक्षणाच्या पहिल्या महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी वेतन मात्र पात्र राहणार नाही. जर तुम्ही पहिल्या महिन्यात जर तिथं प्रशिक्षण सोडून काही चालले गेले तर तुम्हाला इथं पात्रता राहणार नाही, तुम्हाला इथून कोणतेही विद्यावेतन पण भेटणार नाही. या योजनेचे दर दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यक असलेल्या योजनेस सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आहे की या योजनेचे दरमहा प्रशिक्षणार्थी कायम नियमित स्वरूपाची रोजगार अथवा स्वयं रोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर असल्यास योजनेअंतर्गत प्रशिक्षण त्यांच्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहतील, अशा इथं लिहिलेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथं आता योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना NAPS MEPS पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवारांना पात्र राहणार नाही. ओके. एकाच उमेदवारास या योजनेचा एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदा घेता येईल, असं सांगितलं गेलेलं आहे. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील अस्थापना उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळ 10%, त्याच्याने मनुष्यबळाच्या 10% व सेवा क्षेत्रातील 20% इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय या स्थापना उद्योजक महामंडळात मध्ये मंजूर पदांच्या 5% इतके उमेदवार कार्य शिक्षणासाठी घेता येतील. स्थापना उद्योगातील त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती असून दर्शविणे आवश्यक राहील. त्याच्यानंतर चुकीची मनुष्यबळ संख्या दर्शवून अथवा चुकीच्या पद्धतीने गणना करून या उद्योजकांअंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यास त्यांचे संबंधित कार्यालयाचा कार्यालय प्रमुख अधिकारी जबाबदारी राहील, अशा प्रकारे इथे सांगितलं गेलेले आता. ओके. त्याच्यानंतर इथं लिहिलेले आता पुढे बघूया आपण. PDF खूप मोठा आहे, आता थोडासा बाकी आपण वाचून घेऊया, तो पण कशाला थोड्यासाठी पण. ओके. तर राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा 2020 NEP पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत नवीन अभ्यासक्रम आराखड्यातील अंमलबजावणी व सर्व स्वायत्त महाविद्यालयाचे आणि विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात आलेल्या तसेच शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून नवीन अभ्यासक्रम आराखडा राज्यातील कृषी विद्यापीठाशी संकलित महाविद्यालयांना लागू करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रम आराखड्या अंतर्गत एकूण 6 व्हर्टिकल पैकी 5व्या आणि 6व्या व्हर्टिकल मध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम, ऑन जॉब ट्रेनिंग OJT आणि अपेंडिशिप या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे. या युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, लाईट स्किल ट्रेनिंग, तांत्रिक त्याच्यानंतर प्रशिक्षण देऊन तरुणांचे रोजगारक्षम वाढविणे तसेच शिक्षण घेण्याचे कामकाजाच्या ठिकाणी त्यांची कामाशी संबंधित कार्यकौशल्य आत्मसात करणे व उद्देशांच्या अभ्यासक्रमात कमीत कमी 6 महिन्यांना ऑन जॉब ट्रेनिंग OJT किंवा अपेंडिशिप अंतर्भूत आहे. अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना देखील मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेत पात्र ठरले जातील, अशा प्रकारे सांगण्यात आलेले आहे. या योजनेचे नियंत्रणाचा आढावा खालील प्रमाणे दिलेला आहे. त्या इथं आहे या योजनेचे राज्यस्तरीय नियंत्रण समिती स्थापना करण्यात येत आहे. सदर समिती योजनेचे आढावा तसेच योजनेमध्ये धोरणात्मक सुधारणा बदल याबाबतचा निर्णय घेण्यात येईल व समितीची बैठक दर 4 महिन्यांनी अथवा आवश्यकतेनुसार घेण्यात येईल. सदर समितीचे रचनात्मक खालीलप्रमाणे आहे. तर खाली इथं पदनामा दिलेला आहे व समितीचे त्यांचे टीम बनवलेली आहे. कशा प्रकारे जे टीम आहे बघा, समिती कशा प्रकारे स्थापना झालेली आहे बघू शकतो. अध्यक्ष, सदस्य वगैरे इथं नाव वगैरे दिलेले आहे सगळ्यांनी, म्हणजे पदनाम वगैरे दिलेले आहे. ओके. अशा प्रकारे इथं लिहिले गेलेले आहे.
त्याच्यानंतर आता इथं काही महत्वाचं जे तुम्हाला मी ते सांगून देतो, तर वरिष्ठ परिशिष्ट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग आणि यांची यादी. इथं काय दिले, आस्थापना आणि उद्योग उदाहरण अशा प्रकारे इथे दिले गेलेले आहे. तुम्ही बघू शकता खाजगी क्षेत्रातील उद्योग. तर अशा प्रकारे इथं नाव वगैरे पण दिलेलं आहे. ते खाली अजून बाकी जाऊया. हे झालं आता उद्योगांच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी धारकांची जबाबदारी. जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, सहभागधारक आणि जबाबदारी दिलेली इथं. आणि इथं जे सांगितलं तुम्हाला मी, इथं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण स्थापना उद्योगांची यादी दिलेली आहे, इथं कंपनीची वगैरे. इथे उद्योगांचे उद्योग आणि उदाहरण दिलेले आहे. त्यानंतर इथं सहभागधारक आपल्याला कशा प्रकारे आहे, जे प्रशिक्षण घेणार आहे त्यांचं मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामध्ये त्यांची इथं जबाबदारी राहील, सहभाग घ्यावा लागेल, जबाबदारी राहील. योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये मुख्य व स्वयंसेवक म्हणून कार्य करणे. ओके, अशा प्रकारे योजनेअंतर्गत नोंदणी, फलनिश्चिता व माहिती इतर विभागांमधून कार्यरत करणे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योग नाविन्य विभाग सोबत सामान्य रोजगार संबंधित वेळोवेळी मुख्यमंत्री यांना सादर करणे. अशा प्रकारे इथं पहा सगळ्या प्रकारची इथे माहिती दिलेली आहे. कोणत्या प्रकारात तुम्हाला काम भेटू शकतं आणि कुठे आपल्याला काम लागू शकतं. तर अशा प्रकारे इथं फॉर्म मध्ये जर भेटत असलं आपल्याला आपल्या पद्धतीने टाकून घ्यायचं आणि वाचून घ्यायचंय. ओके, तर अशा प्रकारे इथं तुम्ही आता मी तुम्हाला धीरे धीरे स्क्रॉल करून दाखवतो. हे जे वाचून दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. हा, आता इथून आता तुम्ही आता इथे स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा पण. इथं टीप वगैरे पण दिलेली आहे. सदर यांची यादी अंतिम नमूद यांच्या आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल. आता याचा घेतला असेल त्याचा पण घेऊन घ्या प्रशिक्षणाचा. कुठे कुठे तर मी खाली घेत चालतो धीरे धीरे, वाचत घ्या. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊ शकता. इथं थांबून व्हिडिओ पॉज करून इथं वाचू शकता तुम्ही. एकदम मी आता स्क्रोल करतो. अशा प्रकारे इथं लिहिलं गेलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला वाचून घ्यायचंय, म्हणून मी धीरे म्हणजे हळूहळू खाली सॉल्व करतोय. कुठे तुम्हाला सहभाग घ्यावा लागेल, जबाबदारी काय असणार आहे, कोणत्या तुम्हाला जर कोणतं क्षेत्र भेटलं त्या क्षेत्राची माहिती दिलेली आहे इथं. सहकार्या प्रकारे जबाबदारी ते क्षेत्र कोणते त्या ठिकाणी आपल्याला वाचून घ्यायचं इथं. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. अशा प्रकारे इथं पीडीएफ आहे, खूप मोठा पीडीएफ आहे. पण मी तुम्हाला जे महत्वाचं ते सगळं वाचून दाखवलेलं आहे. आता इथं सगळं संपलेलं आहे. टीप, आता टीप पासून घेऊ आपण एकदा. वरील जबाबदाऱ्या या सूचक असून सहभागधारकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ व बदल होऊ शकते. तसेच काही भागधारकांचा समावेश व कमी अधिक होऊ शकेल. त्याच्यानंतर 2 नंबरला उपरोक्त नमूद सर्व प्रकारचे कामे व ही सूचक असून परिपूर्ण असतील असे नाही. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या सहभागी होण्यासाठी निष्पष्टी व्हावी यासाठी आवश्यक ती सर्व काही कारवाई करावी. अशा प्रकारे ते लिहिलं गेलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण इथं पीडीएफ वाचून दाखवलेला आहे. फक्त तुम्हाला जे तुमचे जे तुम्हाला क्षेत्र भेटेल, उद्योगमध्ये म्हणा का प्रशिक्षणार्थी म्हणा, ते तुम्हाला वाचून घ्यायचे. ज्या इथं तुम्हाला फॉर्म वगैरे फिलअप करायचा असेल ते मी या पीडीएफची लिंक डाउनलोड करायसाठी त्याची लिंक पण टाकून देईल. आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये अप्लाय करण्याची पण लिंक टाकून देईल. तर तुम्हाला तिथे जाऊन अप्लाय करून द्यायचे लवकरात लवकर. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये, परिवारामध्ये ज्यांना पण जॉबची रिक्वायरमेंट आहे त्यांना शेअर करा. आणि तुमचा काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता आणि मला विचारू शकता. तुमचं मी 100% त्यांचं तिथं आन्सर टाकेल मला कधी माहिती असलं तर. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल काही तर लाईक करून ठेवा. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते नवीन नवीन योजनांसाठी. आणि एक सांगायचं आता तुम्हाला राहिलं तर असं की डेलीचे मी 2-3 व्हिडिओ जॉब रिलेटेड बनवत असतो योजनेबद्दल. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. काही आपण भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू गाईज, बाय बाय.